नमस्कार मित्रांनो, तारिणी या आजच्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता तारिणीने दया काकांसाठी खूप स्पेशल गवती चहा बनवलेला असतो आणि गवती चहा बनवल्यानंतर तिथे काकू पण असते. काकू म्हणते की तू दया काकांसाठी एवढा भारी चहा बनवला आहेस, खूपच छान असं त्या ठिकाणी ती म्हणत असते. त्यानंतर तारिणी म्हणते की हां काकू, बाहेर पाऊस पडत आहे ना, तर दया काकांना ठणठणीत बरं करण्यासाठी अशा पद्धतीचा गवती चहा हा पौष्टिक असतो, हा त्यांनी पिलाच पाहिजे, त्यासाठी मी बनवतो आहे. काकू म्हणते की खरंच तारिणी तू खूप ग्रेट आहेस असा विचार करतेस. तर त्यानंतर काकू म्हणतात की आता तू दया काकांना चहा नेऊन देतेस, तर माझ्यासाठी पण काहीतरी चहा तू ठेवला आहे का शिल्लक? त्यानंतर तारिणी म्हणते की हो काकू, तुमच्यासाठी पण मी चहा ठेवला आहे. त्यानंतर तारिणी कपामध्ये चहा गाळून त्या दया काकांच्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. मात्र जाता जाता त्या तारिणी मधातच थांबते आणि तिला आता कौशिकी ताईंनी जे पण शब्द बोललेले असतात, तुम्ही दया काकांना भेटायचं नाही, ते तिला आठवायला लागतात. आता तारिणीला तर माहीत असतं की आपण दया काकांजवळ जाऊ शकत नाही. तेवढ्यात तेथे काकू येतात आणि काकू म्हणतात, तारिणी तू कशासाठी थांबली आहे, जा ना, तुला तर चहा द्यायचा होता. त्यानंतर तारिणी म्हणते की मला तर कौशिकी ताईंनी अट घातली आहे, दया काकांसमोर नाही जायची, तर त्यांचा मी मान कसा काय मोडू, आणि त्यामुळे मी नाही जाणार असं बोलते. मात्र काकू म्हणतात की हे बघ, तू असा कसलाही विचार करू नको, आणि तुझ्या चहापेक्षा जर तू दया काकांना भेटली तर ते त्यांना खूप बरं वाटेल आणि ते आणखीनच ठणठणीत लवकरात लवकर बरे होतील. त्यानंतर काकू म्हणतात की बाहेरून कोणी आलं तर मी या ठिकाणी लक्ष ठेवते आणि तू तोपर्यंत देऊन ये, आणि जसंही कोणी आलं तर मी तुला इशारे करते आणि तू तिथून निघून ये, असं ते बोलत असतात. आता त्यांची प्लॅनिंग ही झालेली असते. आता कौशिकी त्यानंतर तिथे आल्यानंतर काय होईल असं तिला वाटायला लागतं. मात्र तारिणी आता चहा बनवलेला असतं आणि दया काकांसाठी तिने घेऊन जात असते ते. त्यानंतर आता रूममध्ये युवराज आणि निशी बोलत असतात. निशी युवराजला 2 रुमाल देते. युवराज बोलतो की हे 2 रुमाल कशासाठी? त्यानंतर निशी म्हणते की एक तुझं नाक पुसण्यासाठी आणि एक तोंड पुसण्यासाठी. त्यानंतर युवराज म्हणतो की तू मला नको शिकू, काय करायचं आहे ते, असं निशीला उद्धटपणे बोलत असतो. तेवढ्यात तिथे पद्मिनी येते आणि म्हणते की युवराज, हे बघ, तुझा आज पहिला दिवस आहे ऑफिसला जाण्याचा, आणि तू तिथे कोणाशी काही भांडणार नाहीस, बोलणार नाहीस, व्यवस्थितरित्या सर्व हँडल करून घ्यायचं आहे. त्यानंतर युवराज म्हणते की कोणाची काही हिंमत आहे का मला बोलण्याची, आणि त्याने बोलून तर दाखवा, मग मी त्याला त्याची जागा ही नक्की दाखवत. त्यानंतर पद्मिनी म्हणते की हेच तुला करायचं नाही, डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि तोंडात साखर, आणि ह्या सर्व गोष्टी तू हँडल करून व्यवस्थितरित्या आपलं वर्क हे करायचं आहे, असं पद्मिनी त्याला सांगत असते. आता युवराजला तर त्या ठिकाणी खूपच राग आलेला असतो. मात्र युवराजला वाटतं की आता आपल्याला थोडं नमतं घ्यावं लागेल, असं निशी त्याला म्हणते. त्यानंतर निशीची ही गोष्ट पद्मिनीला पण पटते. पद्मिनी म्हणते की हे बघ युवराज, तुझी जागा कुठं आहे, ती तुला त्या खुर्चीच्या बॉसवर बसायची आहे. हे फाईल जमा करणे हे वगैरे तुझं काम नाही आहे, ते दुसरे वर्कर्स करतात, हे तू करायचं नाही, असं पद्मिनी बोलते. त्यानंतर आता युवराजला तर ऑफिसला जायचं असतं. आता युवराज ऑफिसला गेल्यानंतर कशा पद्धतीने तो त्याचा रोल निभवेल हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर आता तारिणी दया काकांच्या रूममध्ये चहा घेऊन गेलेली असते आणि दया काका तिला पाहतात. तेवढ्यात तारिणी तिचा दया काकांचा मोबाईल हातातून हिसकावून घेते. त्यानंतर तारिणी बोलते की हे बघा दया काका, तुम्हाला इथं बरं व्हायला सांगितलं आहे आणि तुम्ही मोबाईल वापरता, तुम्हाला आराम करायची आवश्यकता आहे. त्यानंतर दया काका म्हणतात की कुठं होती तू 2 दिवस झालं, आणि तू मला विसरलीस काय, असं तिला बोलत असतात. त्यानंतर तारिणी जे पण तिच्या हातातला चहा असतो तो दया काकांना देतो. दया काका चहा घेतात. त्यानंतर तारिणी म्हणते की हे गवती चहा मी तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे आणि ते तुम्ही घ्या, असं तारिणी दया काकांना सांगते. दया काका म्हणतात की तो केदार कुठे आहे, 2 दिवसापासून मला भेटला नाही, काय नाही, बाबाला विसरला काय, असं पुन्हा एकदा असं दया काका बोलत असतात. तारिणी म्हणते की नाही, तो आता मॉर्निंग वॉकला गेला आहे, जसंही आलं तर मी तुमच्याकडे पाठवून देईल. दया काका म्हणतात की हो पाठवून दे, मला त्याची खूप आठवण येत आहे. त्यानंतर आता तारिणी त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर दया काका तिला सातत्यानं म्हणतात की तू बसून जा इथं. त्यानंतर दया काका चहाचे 2 घोट घेतात आणि म्हणतात की त्या कामातनं तर मला गोळ्याचा या ठिकाणी बाजारच मांडून ठेवला आहे. त्यानंतर असा चहा जर मला दिवसातून 3-4 वेळेस भेटला तर मी नक्कीच बरा होईल, आणि तू आल्यानंतर तर मी नक्कीच बरा होऊन जाईल, आणि तू मला रोज भेटायला येत जा, असं बोलते. आणि त्यानंतर दया काका म्हणतात की त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होतात, यायला खूप उशीर झाला का? त्यानंतर तारिणीला तर सर्व सत्य माहीत असतं, आपण कुठं आणि कशासाठी गेलो होतो. मात्र तारिणी पण सांगते की हां, अनाथ आश्रमामध्ये गेलो होतो आणि त्या मुलींची खूप अवस्था बिकट होती, त्यांना आम्ही सुधारण्यासाठी आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर दया काका म्हणतात की ठीक आहे, चालतं आहे. त्यानंतर आता तारिणीचं सर्व लक्ष बाहेर असतं.
दया काका तारिणींचं हे सर्व लक्ष ऐकतात आणि म्हणतात की हे बघ तारिणी, तुला कुठली काही मला सांगायचं आहे का? तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तू असं काहीही लपवू नको, जे पण आहे ते मला सांगून टाक, असं बोलत असतात. तारिणी म्हणते की नाही दया काका, मी तुमच्यापासून कायच लपवणार आहे आणि अशी कुठलेही काही झालं नाही. दया काकांना सर्व सत्य माहीत असतं की युवराजमुळे तुमचं आणि युवराज आणि त्या पद्मिनीने तुमचं डोकं पार वेडं करून सोडलं असेल, असं दया काकांना वाटतं. त्यानंतर आता इकडे बाहेर काकूंनी तर लक्ष ठेवायला सांगितलं होतं तारिणीला कोणी आलं तर. मात्र काकू म्हणतात की या तारिणीला काय थोडासा वेळ दिला, ती तर आता आतमध्ये जाऊन बसली, आता कोणी यायला नको, नाहीतर तारिणीचे या वांदेच होऊन जातात. दया काकांना भेटण्याची परवानगी नसतानाही ती मधात गेलेली आहे. त्यानंतर तेवढ्यात आता पद्मिनी येते आणि पद्मिनी आल्यानंतर आता काकू तिला अडवत असते आणि पद्मिनीला दया काकांच्या खोलीमध्ये जाऊ देत नसते, कारण की दया काकांच्या खोलीमध्ये तारिणी असते आणि ही जर गोष्ट पद्मिनीला कळालं तर आता इथे खूपच वांदे होणार होते. त्यानंतर काकू पद्मिनीचा हात धरते आणि ओरडत त्या ठिकाणी त्यांना म्हणते की या बसा या खुर्चीवर, कारण की मी तुमच्यासाठी खास गवती चहा बनवलेला आहे आणि हा मावा केक पण का. मात्र पद्मिनीचं सर्व लक्ष आता खोलीमध्ये दया काकांच्या लागलेलं असतं. तिला कधी नसे खोलीमध्ये जावं असं वाटत असतं, मात्र खोलीमध्ये ऑलरेडी तारिणी असते. त्यानंतर आता पद्मिनीला जे पण काकू बोलत असते तसं पद्मिनीला करायला भाग पडतं, कारण की आता पद्मिनी चहा पिते. त्यानंतर तारिणीला आता वाटतं की पद्मिनी काकू आली आहे, आपल्याला बाहेर निघावं लागेल. त्यानंतर आता ती काकू इशारे करत पद्मिनीला त्या ठिकाणाहून तिथेच बसून ठेवते आणि त्यानंतर तिकडे तारिणीचं लक्ष काकूकडं असतं. त्यानंतर काकूने इशारे हातवारे केल्यानंतर पद्मिनी तिथून निघण्यास भाग पाडण्यास तारिणीला मदत करते. त्यानंतर तारिणी तिथून पळत सुटते आणि स्वयंपाकघरामध्ये जाते. आता पद्मिनीला लगेच काकू म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला दया काकांच्या खोलीमध्ये जायचं होतं तर जाऊ शकता. पद्मिनी म्हणते की हे तू काय आज नवीन हे केलं आहे, एक तर म्हणते जाऊ नका आणि इथे चहा प्यायते आणि आता म्हणते तर जा, हे काय तुझं सोंग चालू आहे. त्यानंतर ती म्हणते की ती तारिणी येईल ना, तारिणी आल्यानंतर तुमचं या ठिकाणी मूड पुन्हा एकदा खराब होऊन जाईल, तिच्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी मी हे सर्व गोष्टी करत आहे असं बोलते. तेवढ्यात तारिणी स्वयंपाकघरातून नवीन एक चहा घेते आणि आता काकू आणि तारिणी एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर तारिणी काकूला म्हणते काकू हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे, तुम्ही नसाल तर ह्या गोष्टी इथे झालेल्या नसत्या. आणि तारिणी म्हणते की आता मला हे सर्व केदारला सांगावं लागणार आहे. तारिणी तिथे जाते केदारच्या रूममध्ये आणि केदारला म्हणते की मी आज बाबांना भेटले, बाबा खूप टणटणीत बरे आहे. त्यानंतर केदार म्हणतो की ठीक आहे, माझ्याविषयी बाबांनी काय विचारलं आहेत का? हां, त्यांनी विचारलं आहे तुम्ही कुठे होता, काय होता. मी सर्व जशास तसं जी पण आपण अनाथ आश्रमात गेलो होतो त्या गोष्टी सांगून दिल्या. केदार म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर तारिणीला केदार म्हणतो की हे तुला माझा स्वभाव खूप आवडतो, कारण की तुझं हे घर जपणं, नाते जपणं यामुळे तू मला आवडतेस असं बोलतो आणि म्हणतो की याच्यासाठीच मी तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आणलं आहे. तारिणी म्हणते की पुन्हा एकदा माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. त्यानंतर केदार ते तारिणीला तो गिफ्ट देतो. तो गिफ्ट म्हणजे फुलांचा हार असतो. त्यानंतर तारिणीला आरशासमोर उभा करतो आणि तिच्या वेणीमध्ये हा गजरा लावत असतो. त्यानंतर केदार तारिणीच्या केसामध्ये गजरा लावणार हे त्याला स्वप्न पडलेलं असतं. केदार तारिणीला म्हणतो की तू तुझा गजरा लावून घेतला आहेस. त्यानंतर आता तारिणीला केदार काय बोलतो हे गोष्टी तिला समजत नसतात, मात्र केदारला वाटतं की मी तिच्या केसामध्ये गजरा लावायला पाहिजे होता. तेवढ्यात तारिणीला कॉल येतो. कॉल आल्यानंतर तिचे टीम मेंबरकडून आलेलं असतं. त्यानंतर ते म्हणतात की आता नवीन बॉस जे पण येणार आहेत त्यांची आज पोस्टिंग आहे. आणि त्यानंतर तारिणी म्हणते की काय त्यांचं नाव काय डिस्क्लोज झालं आहे का, डिस्प्लेवर आलं आहे का असं विचारतात. मात्र त्यानंतर तो म्हणतो की नाही काही त्यांचं नाव आलं नाही, मात्र आज त्यांची रिपोर्टिंग आहे आणि त्यांच्या रिपोर्टिंगसाठी तारिणी म्हणते की आपल्या सर्वांना तिथे सज्ज राहावं लागेल. तारिणी इकडे कॉल कट झाल्यावर केदारला म्हणते की केदार तुला आता कौशिकी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जावं लागेल आणि तू ऑफिस करून त्या ठिकाणी वेळेत पोहोचशील का. त्यानंतर तारिणी म्हणते की केदार तू नाही पोहोचला तरी चालेल, मात्र केदार म्हणतो की मी पूर्ण ट्राय करतो तारिणी आणि मी ते कुठल्याही हालतीत आज पोहोचूनच जातो असं तो तिला बोलत असतो. त्यानंतर इकडे आता केदार कौशिकीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. ऑफिसचे सर्व मेंबर त्या ठिकाणी चर्चा करत असतात. तेथे केदार येतो आणि केदार म्हणतो की हे तुम्ही काय करत आहेत, आज तुम्हाला वर्कआउट नाही का, तुम्ही इथे गप्पा मस्तपैकी मारत आहात. त्यानंतर ते म्हणतात की आम्हाला खूपच काम आहे आणि तू गेल्यापासून तर खूपच काम लागलेलं आहे, मात्र आम्ही कधीच ब्रेक घेतला नाही, आता आम्हाला ब्रेकची गरज होती. त्यानंतर आम्ही ह्या गोष्टीवर चर्चा करत आहोत असं केदारला त्या बोलायला लागतात. केदार म्हणतात की मग तुम्हाला ब्रेकच घ्यायचा आहे तर चांगल्या प्रकारे ब्रेक घ्या ना, आता फुटबॉलची मॅच चालू आहे, चला तर मग आपण फुटबॉलच्या मॅचविषयी या ठिकाणी चर्चा करूया आणि मॅच बघायला सर्वात
स्टार्ट करूया असं तो बोलत असतो. सर्वांनी आता मॅच बघायला सुरुवात केलेली असते आणि तिथे मेस्सीसुद्धा खेळत असतो आणि सर्वजण आनंद घेत असतात. तेवढ्यात तिथे कौशिकी येते आणि कौशिकी म्हणते की हा काय तमाशा तुम्ही लावून ठेवला आहे, एवढा जोरजोरात आवाज का करत आहात. त्यानंतर ते म्हणतात की आम्हाला खूपच कामाच्या यातून खूपच ताण आलेला होता, त्यानंतर आम्ही काही ब्रेक म्हणून हा मॅच पाहत आहोत. त्यानंतर कौशिकी म्हणते की खरं तर मला पण हा ताण आलेला आहे, मात्र मी पण थोडंसं फ्री होऊन घेते आणि ती कौशिकीसुद्धा मॅच बघायला लागते. आता सर्व टीम मेंबर्स या ठिकाणी मॅच बघायला लागतात आणि आनंद घेत असतात. त्यानंतर इकडे आता टीम तारेनी ऑफिसमध्ये असताना त्यांना सर्व टीमला इन्स्ट्रक्शन देत असते की आता आपलं जे पण साधू सरसोबत नातं होतं तेच विश्वास साधू सरनं आपल्यावर दाखवला होता. हा नवीन मेंबर जो पण येईल तो आपल्यावर विश्वास दाखवणार नाही याची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही, मात्र त्याचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्याला काही गोष्टी या कराव्या लागतील आणि आपलं फुल कॉन्फिडन्सनं त्यांना ज्या पण आपल्या मनातल्या गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या आणि मुद्देसूद त्यांना प्रश्न विचारायचे आणि मुद्देसूद त्यांना उत्तरं पण द्यायचे असं तारेनी सर्वांना त्या ठिकाणी समजून सांगत असते. मात्र हे सांगत असताना आता तारेनी म्हणते की हे जे पण मेंबर आलेले आहेत ते आपले जे साधू सर एवढेच काळजी करतील, आपल्याला तेवढाच साथ देतील हे आपण त्यांच्याकडून एक्सेप्ट नाही करू शकत, मात्र ते आपल्याला असं करण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे कारण की त्यांचा विश्वास जिंकणं हा खूप गरजेचा आहे. त्यानंतर ह्या सर्व माहिती दिल्यानंतर आता टीम तारेनी या ठिकाणी केदारला कॉल करते आणि केदारला म्हणते की कधी पण ते साहेब येऊ शकतात, तुझं काम तिकडून झालं असेल तर तू लवकरात लवकर आता येते. केदार म्हणते की मी निघतोच आहे. त्यानंतर आता टेक्नोकडे एक मेल आलेला असतो आणि ते मेल आल्यानंतर टेक्नो म्हणतो की टीम तारेनी मला एक मेल आला आहे, आपली नवीन जे पण ऑफिसर येणार आहे ती जगा जगताळे हे असणार आहे. आणि त्यानंतर आता सर्वांना कळालं असतं की आता ही नवीन ऑफिसर आपल्यावर ट्रेंड झालेलं आहे. त्यानंतर नित्यानंद म्हणतो की म्हणजे आपली नवीन ऑफिसर जे असणार आहे. आता सर्वांना प्रश्न पडलेला असतो ही जे कोण आहे आणि कुठून आली आहे, तिचा गुलाबशी काही संबंध आहे का. आता ह्या गोष्टी सर्वच तारेनीला पडत असतात आणि ती जर मेंबर जे पण जे आहे तिचा गुलाबशी कॉन्टॅक्ट असेल तर टीम तारेनीला आता कुठलेही पुढचे कामं करण्यासाठी अडचणीत जातील का आणि त्या कशा पद्धतीने आता जया जगताळे यांचा या ठिकाणी विश्वास जिंकतील आणि त्यांना कशा पद्धतीने हँडल करतील हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.